नमस्कार. आज सकाळची एक अशी घटना समोर आलेली आहे, जे उत्तर नागपूरकडनं पूर्व नागपूरला जोडणारा जो कळमना पूल आहे, यावरती एक भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये एक कार अक्षरशः 3 ते 4 पलट्या खाल्ल्यावरती जे ड्रायव्हर आणि एक त्यांच्या सोबत बसलेले व्यक्ती होते मानकापूरचे, त्यांची अक्षरशः तिथे घटनास्थळीच त्यांना भरपूरसा मार लागलेला होता. अशातच पोलीस विभागातून यशोधरा पोलीस स्टेशनचे पथक येऊन यांनी पूर्ण पाहणी केली व सर्व पाहणी करून यांना मे हॉस्पिटलमध्ये येथे ॲम्ब्युलन्सने पाठवण्यात आले आहे. अशातच PSI साहेबांनी काय माहिती समोर दिलेली आहे तेही जाणून घेऊया. कळमना पुलावरती ऍक्सिडेंट झालेला आहे, याचा कोण ड्रायव्हर होता आणि कशा पद्धतीचा ऍक्सिडेंट झाला काय सांगाल? आम्ही सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन चंद्राते पोलीस ठाणे यशोधरा नगर. सकाळी आम्ही ड्युटीवर असताना 8:30 वाजता सुमारास माहिती मिळाली की एक्सप्रेसो गाडी क्रमांक MH31FR 0411 गाडी अपघात होऊन तिथे जखमी लोक पडलेले आहे आणि तिथे ट्रॅफिक जाम होत आहे. या माहितीवरून आम्ही घटनास्थळी आलो असता घटनास्थळी गाडीमध्ये चालक विनोद भीमराव काळे वय 42 वर्ष, राहणार पोलीस लाईन टाकळी, सोनपूर टाकळी, अवस्थी चौक, हा गंभीर ड्रायव्हर सीटवर बसून होता आणि गंभीर जखमी होता. त्याच्याच बाजूला जो बसलेला होता ड्रायव्हर सीटच्या बाजूला नेहाल सिंग सतरंग सिंग ठाकूर वय 63 वर्ष, राहणार सादिकाबाद अवस्थी नगर आटाचक्की जवळ, अवस्थी आटाचक्की जवळ, हा किरकोळ जखमी होता. यांनी सांगितले की हे कळमनाकडे चाललेले होते आणि पुलावरून जात असताना चालकाचा बॅलन्स बिघडल्याने ते डिवायडरला गाडी ठोकल्या गेली आणि गाडी पलटी होऊन रोड पुलावर पडली होती. लोकांच्या मदतीने तिला सरळ करण्यात आली आणि जो गंभीर जखमी होता चालक, त्याला आम्ही चेतक मोबाईलमध्ये हॉस्पिटल येथे पुढील उपचार करता पाठवण्यात आलेले आहे. ज्यावेळेस ऍक्सिडेंट झाला त्यावेळेची परिस्थिती कशी होती इथली, काय पाहण्यात आलं की गाडी किती पलट्या खाल्लेल्या तर काय सांगाल? गाडी पलटी होऊन एका साईडला झालेली होती. मला वाटते वरच्या दिशेने पण पलटी होऊन ते वरचे टप्पर जे आहे चपकलेले दिसत आहे आणि एक साईड चपकलेली आहे. तर होऊ शकते गाडीने 1-2 पलट्या खाल्ल्या असाव्या आणि त्यात गंभीर जखमी झाला. मानकापूरकडनं पारडीकडे जात असताना हा भीषण अपघात झालाय, परंतु नागरिकांनी ज्यावेळेस गाडी सरळ केलेली होती त्यावेळेसच त्या ड्रायव्हरचे मृत्यू झाल्याचे हे समक्ष नागरिकांनी सांगितलं होतं. अशातच एका साईडने नागपूर प्रशासन हे सांगत आहे की गाडीला कमी स्पीडने चालवायचं आहे आणि कशा प्रकारचे निर्देशही भरपूरदा देणार आहे. तशातही असे ड्रायव्हर ऐकत नसतील आणि ऍक्सिडेंट होत असतील, याच्यावरती जबाबदार कोणाची? हेच पाहत असेच न्यूज पाहण्यासाठी तुम्ही बघत राहा नागेश चित्रमासह उद्गार न्यूज.